महिला दिनानिमित्त जिल्हा न्यायालय जळगाव येथे मोठ्या उत्साहात महिला दिवस साजरा करण्यात आला। न्यायालयातील सेव्ह लाईफ ग्रुपच्या महिला सदस्य कर्मचाऱ्यांना लॉ अँड नॉलेज अवेअरनेस ऑर्गनायझेशन या संस्थेतर्फे हेल्मेट भेट करण्यात आले। सेव्ह लाईफ ग्रुप हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा ग्रुप आहे। या ग्रुपतर्फे महिला दिनाचं औचित्य साधून ग्रुपच्या निवडक महिलांना हेल्मेट भेट देण्यात आले। या कार्यक्रमास कुटुंब न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश चित्रा हंकारे आणि जिल्हा न्यायाधीश ज्योती दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। याचबरोबर सर्व महिला न्यायाधीश अधिकारी यांचीही कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली। मान्यवरांच्या हस्ते सर्वांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं। संस्थेचे सचिव किरण महाजन, श्यामभाऊ शिंदे, महेश कोल्हे, प्रकाश सपकाळ, गजेंद्र पाटील तसेच इतर न्यायालयीन कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले। आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्यांनी जे रेग्युलर मेंबर आहेत सेव्ह लाईफ ग्रुपचे महिला भगिनी जे ग्रुप मेंबर आहेत रेग्युलर त्यांनी हेल्मेट वाटप केलं आणि त्यांनी ते हा उपक्रम त्यांनी आम्हाला आयडिया सुचवली त्या याच्या महिला दिनाच्या सेलिब्रेशनची, म्हणून आम्ही हा उपक्रम साजरा केला आजच्या दिवशी आणि त्यांनी 10 जणींना हेल्मेट वाटप करून आम्हाला आज खूप आनंद होतो आहे। त्यांनी आम्हाला असं छान दिवशी महिला दिनाच्या दिवशी त्यांनी आम्हाला हेल्मेट गिफ्ट केलं। सेव्ह लाईफ ग्रुप या ग्रुपतर्फे दर महिन्याला ज्यांचा वाढदिवस असतो त्यांना आमच्या ग्रुपतर्फे आम्ही हेल्मेट वाटप करतो। दर महिन्याचे जे रेग्युलर वर्गणीधारक आहेत महिला कर्मचारी, विशेषतः महिला कर्मचारी, अशांना आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी जवळजवळ 10 महिला कर्मचाऱ्यांना सेव्ह लाईफ ग्रुपतर्फे हेल्मेट वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी ते रोज उपयोगात आणावं अशी आमच्या सेव्ह लाईफ ग्रुपची अपेक्षा आहे। जागतिक महिला दिनानिमित्त सेव्ह लाईफ या ग्रुपने आम्हा सगळ्या महिलांना हेल्मेट उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे जागतिक महिला दिनाचा एक अनोखा आनंद आम्हाला आज झालेला आहे। सेव्ह लाईफने दिलेल्या या हेल्मेटमुळे प्रत्येकाचे प्राण वाचणार आहे। आपण सगळे बघतो आहोत की दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे। हेल्मेट असल्याने एक जीव वाचण्यास मदत होणार आहे। त्याच्यामुळे अत्यंत चांगला हा उपक्रम सेव्ह लाईफ ग्रुपने राबविला आहे।